तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की मी काल जे झोन्स माझ्या ग्रुपमध्ये प्रोव्हाइड केले होते ते कसे वर्कआउट झालेले आहेत आणि त्यामागचं सिम्पल रिझन काय असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. मी डेली गोल्डचे झोन्स जे आहेत ते आमच्या फॉरेक्स मेंटर ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपला मी सेंड करत असतोय. ते तुम्हाला ती व्हॉट्सअप ग्रुपची लिंक चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर सगळ्या गोष्टी मी अनालिसिस करून सेंड करत असतोय. तर इथं मी हे 3 लेव्हल्स मी काय केले होते, हे मी सेंड केले होते. त्यासोबत एक एक्स्ट्रीम बाईंग आणि एक्स्ट्रीम सेलिंग हा झोन पण मी काय केलं होतं, हे झोन्स मार्कआउट करून ग्रुपमध्ये सेंड केले होते. सो ऍक्च्युली आम्ही ह्या झोन्सवर कसं ट्रेड करतोय, जेव्हा प्राइस ह्या झोन्सवर येतात तेव्हा आपण कन्फर्मेशन्स घेतोय लोअर टाइम फ्रेम मध्ये आणि त्यानंतर जाऊन आपण त्यामध्ये डिसिजन्स घेतोय. तर सगळ्या गोष्टी मी ह्या ग्रुपमध्ये शेअर केले होते. तर मी तुम्हाला दाखवतो ह्यानंतर हा जो आमचा ट्रेड होता, सॉरी, तर हे आमच्या फेवरमध्ये पूर्णपणे गेला. खालच्या साईडमध्ये पूर्णपणे डाऊन ट्रेड मध्ये गेला. ओके, तर हे लोअर टाइम फ्रेम मध्ये तुम्ही बघू शकताय आणि इथं आम्हाला हा प्रॉफिट सुद्धा झालेला आहे. ह्याचे स्क्रीनशॉट सुद्धा मी आमच्या ऑफिशियल ग्रुपमध्ये सेंड केले होते. तर तुम्ही बघू शकताय 2 लॉट मी इथं सेल केले होते. ओके, सो इथं ऑलमोस्ट आमचा $30 समथिंग प्रॉफिट झालेला आहे. तर चार्ट्सवर जाऊया आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये समजून घेऊया कसं ऍक्च्युली जे ट्रेड होते आमचे ते कसे वर्कआउट झालेले आहेत. ओके, तर आपण ऑफिशियल आता चार्ट्सवर आलेलो आहोत. तर त्या चार्ट्स मध्ये तुम्हाला सरळ दिसतंय की आमच्या झोन्सवरनच मार्केटनं काय केलेलं आहे, चांगलं रिस्पेक्ट केलेला आहे. ओके, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मार्केटनं काय केलं, इथून आम्हाला खालच्या साईडची रिॲक्शन दिली. ओके, आम्हाला इथं 2 एरिया होते तिथं आपण प्रॉफिट बुकिंग करू शकतो होतो. ठीक आहे, पहिला हा झोन होता आणि सेकंड हा झोन होता. आणि एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता मार्केटनं ज्या एक्स्ट्रीम झोनला टॅप करून वर गेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या जे झोन्स आहेत ऑलरेडी इन्फॉर्म केले होते की प्राइस मोमेंटम इथून येऊ शकते आणि तिथूनच चांगली मोमेंटम काय गेलेली आहे, वरच्या साईडला गेलेली आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही रेग्युलर बेसिसवर आमच्या ग्रुपमध्ये सेंड करत असतोय. सिंपल गोष्ट आहे बघा मित्रांनो, इथं एशियन सेशन काय झालेला, इथं कम्प्लीट झालेला. ओके, आणि इथं ओव्हरलॅप झालेला एशिया आणि लंडनचा. आणि जिथं लंडन ओपनिंग झाली एक्झॅक्टली आमची सेलची एंट्री ट्रिगर्ड झाली. ओके, आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की रिव्हर्सल, एक चांगला साईडचा रिव्हर्सल इथं आलेला आहे. आणि इथं तुम्ही जर बघितलं तर इथं मार्केटने शेवटला सेलर्सना ट्रॅप करून वर गेला आहे. इथं आता जे ब्रेकडाऊन बघून एंटर करणारे जे सेलर्स आहेत, ओके, ही कॅन्डल मध्ये ज्यांनी सेलची एंट्री टाकली होती, ज्यांना वाटलं की लंडन सेशन अजून खाली जाईल, पण लंडन सेशन अजून खाली गेला नाही. तो काय झाला, रिव्हर्सल झाला आणि लंडन आणि न्यूयॉर्क सेशन हे पूर्णपणे काय झाले, बुलिश झाले. ओके, लंडन क्लोजिंग मध्ये बुलिश मोमेंटम दिला आणि न्यूयॉर्क ओपनिंग मध्येच बुलिश मोमेंटम देऊन बुलिश साईडच्या क्लोजिंग मध्ये न्यूयॉर्क आमचा क्लोज झालेला आहे. तर ओव्हरऑल जो झोन्स होते ते पूर्णपणे आमच्या फेवर मध्ये आणि आमच्या रिस्पेक्टिव्हली झोन्सवर काय केलेलं आहे, रिएक्शन हे भेटलेलं आहे. आणि हे रेग्युलर मी आमच्या ग्रुपमध्ये सेल करत असतोय. तर लगेच तुम्ही ग्रुप जॉईन करा आणि ह्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्ही एन्जॉय करू शकताय. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, हॅपी ट्रेडिंग.